लूक अध्याय 17 वर्स 32 त्याचं 32. लूक चैप्टर 70 अध्याय 17 वर्स 32 उसका 32. लूका अध्याय 17 त्याचं 32. लूत की पत्नी को स्मरण रखो. लोटाच्या बायकोची आठवण करा. हम आंखों को बंद करें. आपण डोळे बंद करू. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते वचन की सेवा को आपके हाथों में देते. आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है. इसलिए वचन ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए सहायता करना, वचन का अर्थ समझने के लिए मदद करना, ये हमारी विनती, हमारी प्रार्थना है प्रभु यीशु के नाम से. आमीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हमने गए सोमवार को देखा था दो मनुष्य के बारे में. आणि गेल्या सोमवारी आपण पाहिला तो दोन माणसांबद्दल. एक गरीब मनुष्य, एक श्रीमंत माणूस और एक गरीब माणूस. लेकिन धर्मी था वो, पण तो धर्मी होता. अभी अहंकारी था आणि श्रीमंत अहंकारी होता. गरीब धर्मी था आणि गरीब धर्मी होता. लेकिन अमीर का नाम नहीं दिया गया. पण जो श्रीमंत आहे त्याचं नाव नाही देण्यात आलं. लेकिन जो धर्मी है उसका नाम दिया गया लाजर. पण जो धर्मी आहे त्याचं नाव देण्यात आलं लाजर. और हमने उसके द्वारा देखा था कि परमेश्वर यीशु मसीह ने स्वर्ग है नरक है उसके बारे में बताया. आणि त्याच्याद्वारे आपण पाहिलं की येशू ख्रिस्ताने स्वर्ग आहे नरक आहे त्याच्याबद्दल सांगितलं. अपने जीवन में ऐश्वर्य जीने के कारण, पैसे को प्रथम स्थान देने के कारण, पैसा ही उसके लिए परमेश्वर होने के कारण वो कहाँ गया? नरक गया. आणि श्रीमंत व्यक्तीने पैशाला सर्व काही समजलं, पैशाला प्रथम स्थान दिल्यामुळे तो कुठे गेला? नरकात. लेकिन उस जो लाजरस ने दुखी गरीब एकदम मरते समय भी हाल अपेक्षा में मर गया, लेकिन उसने प्रथम स्थान अपने जीवन में परमेश्वर को दिया. इसलिए वो कहाँ गया? अब्राहम की गोद में जाकर बैठा. आणि जो गरीब होता लाजर होता त्याने दुःखामध्ये आपलं त्याचा शेवट झाला, पण त्याने देवावरती विश्वास ठेवला म्हणून तो कुठे गेला? अब्राहमाच्या उरावर. गए हफ्ते में हमने सीखा था कि प्रिय जिंदगी में कुछ भी हो. आणि गेल्या आठवड्यात आपण पाहिलं की आपल्या जीवनात काही हो, कितना भी दुख होने दो, किती दुःख परमेश्वर पर भरोसा रखकर प्राण देने तक विश्वसनीय रहो, स्वर्ग जाओगे. आणि देवावरती भरोसा ठेवून प्राण देईपर्यंत विश्वसनीय राहा, तुम्ही स्वर्गात जा. नई परिस्थिती बदली कोई बात नहीं. आणि परिस्थिती नाही बदलली, काही लाजर के घाव चंगे नहीं हुए. आणि लाजरचे जे घाव होते बरे नाही झाले, चंगा नहीं हुआ. आणि तो त्याला आरोग्य नाही, बीमारी में मर गया, आजारातच तो मेला. लेकिन वो कहाँ गया? पण तो कुठे गेला? स्वर्ग गया, स्वर्गात गेला. इसे ये हमें परमेश्वर सिखाता है. आणि याच्याद्वारे वापरले स्वर्ग है म्हणून स्वर्ग आहे. स्वर्ग है और नरक भी है. स्वर्ग आहे आणि नरक. स्वर्ग जितनी खूबसूरत जगह है उतनी भयंकर जगह है नरक. आणि स्वर्ग जितकं सुंदर आहे तितकंही भयानक आहे नरक. और नरक हम कभी न जाए, इसलिए यीशु मसीह ने इतना दुख, इतना दर्द उठाया. आणि नरकामध्ये आपण कधीच जाऊ नये म्हणून येशू ख्रिस्ताने इतकं दुःख आणि त्रास केला. में इतना दुख और दर्द यीशु मसीह को क्यों उठाना पड़ा? आणि इतकं दुःख आणि त्रास येशू ख्रिस्ताला का सहन करावा लागला? नरक नहीं जाए, कारण आपण सर्वजण नरकात जाऊ. नरक में पीड़ाओं में तड़पे नहीं. आणि नरकामध्ये आपण यातनेमध्ये तडफडू नये. हाथ पैर बांध दिया जाता है, ते हाथ पाय बांधले जातात और आग में तड़पते रहते हैं. आणि आगीमध्ये तडफडत से भरे रहते हैं आणि पिड्याने भरलेले असतात. की यातना दर्द और अंधकार है वहाँ पर. आणि की यातना आणि दुःख आणि त्रास आहे तिकडे. ये तो अभी का नरक है, आगे जाके तो आग की झील रहेगी. आणि एकदा आताचं नरक आहे, पण पुढे जाऊन आगीचं सरोवर असेल. तो इसीलिए प्रियो आज हम लेडीज के द्वारा सीख रहे. गए हफ्ते में हमने 2 पुरुषों के द्वारा सीखा. आज हम सीख रहे एक औरत के द्वारा जिसका नाम नहीं दिया गया. आणि गेल्या वेळेस आपण पुरुषांबद्दल पाहिलं होतं, आता आपण पाहतो एका स्त्रीबद्दल जिचं नाव नाही देण्यात आलं. पुरुष का नाम दिया गया, पण पुरुषाचं नाव दिलेलं आहे लूत. तो आहे लोट. लूत भी नाम क्यों स्मरण में रखा गया आपको मालूम है? आणि लोटाला स्मरण का ठेवण्यात आलं माहिती आहे? अब्राहम के कारण. अब्राहमामुळे. अब्राहम परमेश्वर का भय मानने वाला और परमेश्वर का मित्र था और मित्र अभी भी है. इसी कारण से लूत को स्मरण रखा गया. आणि अब्राहम देवाचा भय बाळगणारा होता आणि तो देवाचा मित्र होता आणि तो आजही आहे आणि म्हणून लोटाला स्मरण ठेवण्यात आले. सदोम और गमोरा से उस नगर से लूत को बाहर क्यों निकाला गया? आणि सदोम गमोरामधून लोटाला बाहेर का काढण्यात आला? आपको क्या लगता है लूत धर्मी था? तुम्हाला काय वाटतं? लोट धर्मी होता, इसी कारण से उसे बाहर निकाला. याच कारणामुळे त्याला बाहेर काढण्यात आला. उत्पत्ति अध्याय में दिया गया है. आणि उत्पत्ति अध्यायामध्ये दिलेला अब्राहम के कारण. आणि अब्राहमामुळे, अब्राहम के कारण उसे बाहर निकाला गया. आणि अब्राहमामुळे त्याला बाहेर काढण्यात आला. अब्राहम का वो भतीजा था आणि अब्राहमाचा तो पुतण्या होता. और उसे कुछ हो जाता तो अब्राहम दुखी होता. आणि त्याला जर काही झालं असतं तर अब्राहमाला दुःख झालं. अब्राहम के रखे हुए विश्वास के कारण. आणि अब्राहमाने ठेवलेल्या विश्वासामुळे. और दूसरा अब्राहम ने मध्यस्थी किया. आणि दुसरा अब्राहमाने मध्यस्थी केली होती. हालेलुया. अब्राहम ने मध्यस्थी किया आणि अब्राहमाने मध्यस्थी केली. इसी कारण से आणि याच कारणामुळे देखते हैं कि लूत बचाया गया. आणि आपण पाहतो की लोट वाचवण्यात आला. तो उसकी पत्नी के बारे में हम यहाँ देखते हैं. आणि त्याच्या पत्नीबद्दल आपण इकडे पाहतो. यीशु मसीह ने आने से वो उसका आगमन निकट है आणि येशू ख्रिस्ताचं आगमन जवळ आहे.
तो यीशु आने के बाद क्या होगा? आणि येशू आल्यानंतर काय होईल? न्याय हो जाएगा, न्याय होऊन जाईल, स्वर्ग नरक। स्वर्ग आणि नरक। इसीलिए यीशु का आगमन निकट है, इसलिए हर कलीसिया का कर्तव्य है कि हमेशा कलीसिया में आने वाले लोगों को जागरूक करना कि जिस पर आपने विश्वास रखा है, जिसको आप मानते हो आने वाला है, इसलिए तैयार रहो। आणि येशू ख्रिस्त येणार आहे म्हणून प्रत्येक मंडळीचं कर्तव्य आहे की त्यांनी काय करायचं? मंडळीमध्ये येणाऱ्या लोकांना चेतावणी द्यायची आहे की ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता, ज्याच्या मागे तुम्ही चालता, तो आता येणार आहे म्हणून जागरूक राहा। सियोन कलीसिया आपको हमेशा बार-बार चेतावनी देती है, जागरूक रहो। आणि सियोन मंडळी तुम्हाला वारंवार चेतावणी देते, जागरूक राहा। यीशु मसीह येशू ख्रिस्त आने वाला है, येणार आहे, जरूर आने वाला है, नक्की येणार आहे, बादलों पर आने वाला है, आणि मेघारूढ होऊन येणार आहे। लेकिन उसके पहले कुछ चिन्ह बताए गए पण हैं। त्याच्या पहिले काही चिन्ह सांगितले और आहेत। उन चिन्हों में से एक चिन्ह है एक स्त्री का चिन्ह। आणि त्या चिन्हांमध्ये एक चिन्ह आहे या स्त्रीचं चिन्ह। वो चिन्ह कि उस लूत की पत्नी ने क्या देखा? पीछे मुड़ के देखा। आणि लोटाच्या बायकोने काय केलं? मागे वळून पाहिलं। हालेलुया, हालेलुया, सब बोलेंगे हालेलुया, 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 हालेलुया। उस लूत की पत्नी ने पीछे मुड़ के देखा। आणि त्या लोटाच्या पत्नीने मागे वळून जब पाहिलं। सदोम और गमोरा उस नगर को नाश करने के समय पर आणि सदोम आणि गमोराचा नाश करता वेळेस स्वर्गदूतों ने उन्हें लूत को और उसके कुटुंब को हाथ पकड़ के बाहर निकाला। आणि स्वर्गदूतांनी लोटाला आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाला हात धरून बाहेर काढलं। जब बाहर निकालने के बाद आणि बाहेर काढल्यानंतर कहा कि पहाड़ पे जाके छुपो। त्यांना सांगितलं की डोंगरावरती जाऊन लपा। जब वो जा रहे थे कहे उनको एक आज्ञा दिया, पीछे मुड़ के नहीं देखा। आणि जेव्हा ते जात होते तेव्हा त्यांना आज्ञा दिली होती की तुम्ही मागे वळून पाहू नका, कुछ भी हो, काही होऊ दे, कितना बड़ा आवाज होने दो, आणि किती मोठा आवाज होऊ दे, तुम्हें देखने की इच्छा नहीं आने देना, आणि तुम्हाला बघायची इच्छा होऊन देऊ नका, रुकना भी मत आणि थांबू पण नका, और मुड़ के भी देखना। आणि मागे पण नका वळून वो बघू। लोग जा रहे थे, दौड़ रहे थे, आणि ते जात होते, पळत होते, क्योंकि समय कम था आणि वेळ कमी और होते। जब दौड़ते दौड़ते उन्होंने देखा कि सदोम गमोरा में धड़ाधड़, क्योंकि गंधक गिरने लगे ना, बाइबल में लिखा है आग और गंधक से वो नगर नाश किया गया। आणि ते लोक पळत असताना सदोम आणि गमोरामध्ये खूप आवाज होऊ लागला, कारण देवाने गंधर तिकडे टाकला होता और आग गिराई आणि आग पाडली तो होती। उसके आवाज में और दूसरे इंसान चिल्लाने लगे, आणि त्या सर्व आवाजांमध्ये दुसरी माणसं ओरडू लागली। तो उसके कारण से उन आवाजों के कारण उसे भी ऐसा महसूस होने लगा कि देखो तो क्या हो रहा है करके। आणि त्या आवाजामुळे तिच्यामध्ये इच्छा जागृत झाली की बघू तर काय होते पाठीमागे। सचमुच हो रहा है क्या कि ऐसे मनगढ़ंत स्वर्गदूत ने बोला है? आणि असं सगळं होतंय की स्वर्गदूताने फक्त मनाची गोष्ट सांगितली। इसलिए लूत की पत्नी ने पीछे मुड़ के देखा। म्हणून लोटाच्या बायकोने मागे वळून पाहिलं, उसी घड़ी वो नमक का खंभा बन गई। आणि त्याच वेळेस ती मिठाची खांब झाली। ये हमें स्मरण रखने के लिए कहा है आणि आपल्याला आठवणी ठेवायला कि सांगितले। यीशु के आगमन से पहले प्रभु हमें चेतावनी देता है, हमें कभी पीछे मुड़ के नहीं देखना है। आणि येशूच्या आगमनाच्या वेळेला देव आपल्याला चेतावणी देत आहे की आपण कधी मागे वळून पाहू नये। एक बार आपने हल पे हाथ रख लिया, एकदा तुम्ही नांगरणीवरती हात ठेवलेला हाथ आहे, रखने के बाद आप पीछे मुड़ना शोभा नहीं देगा। हात ठेवल्यानंतर तुम्ही मागे वळून पाहणं शोभा नाही देत। दूसरा, आप अगर पीछे मुड़ने का योजना भी बनाओगे, आणि दुसरं जर तुम्ही मागे वळून पाहण्याची योजना पण बनवली, तो आपका तो नाश होना निश्चित है। तर तुमचा नाश होणं तर निश्चित आहे। जगत में अंत तक आपके संसार के लोग आपको हमेशा नाम रखेंगे, अरे यीशु के पास गया था, देखा आ गया ना वापस पीछे, देखा ना बहुत यीशु यीशु कर रहा था, बहुत चल जा रहा था, क्या हुआ? आ गए ना। एक धर्म भी, जिस धर्म के लिए गया था वो धर्म भी पालन नहीं कर सका, तो ये आगे क्या कर सकेगा? इस रीति से जिंदगी भर उसे ये सुनना पड़ेगा। आणि जगातील लोक त्यांचं आयुष्य संपेपर्यंत त्याच्यावरती पोट उचलत राहतील, नाव त्याला ठेवत राहतील। इसीलिए यीशु मसीह ने इसी लूका अध्याय में हम 2 हफ्ते पहले देखा था कि कोई भी जब घर बनाने का, महल बनाने का कुछ भी योजना, बुरुज बनाने का योजना बनाता है तो उसने पहले क्या करना चाहिए? हिसाब लगाना चाहिए, मैं बांध पा रहा हूँ क्या? नहीं बांध पाया तो लोग मजाक उड़ाएंगे, अरे बांधने को लिया लेकिन देखो बांध नहीं पाया। आणि ज्याने महल बांधायची इच्छा ठेवलेली आहे, घर बांधायची इच्छा ठेवलेली आहे, पहिले त्याने हिशोब लावायचा आहे की तो ते बांधू शकतो की नाही। जर त्याने फक्त पाया टाकला मग लोक त्याच्यावर हसतील की बघितलं ह्याने घर बांधायची योजना केली पण तो बनवू नाही शकत, घर नहीं बना पाया, घर नाही बनवू तो शकतो। इसलिए यीशु मसीह ने भी हमें यही चेतावनी दी है। आणि येशू ख्रिस्ताने पण आपल्याला ही चेतावणी दिली हम आहे। यीशु के पास आने के बाद आणि आपण येशू ख्रिस्ताजवळ आल्यानंतर साल बीत गए, अभी हमारा निर्णय हो चुका है कि यीशु हमारा प्रभु है, आणि वर्षानुवर्ष लोटली आणि आता आपण निर्णय घेतला की येशूच माझा देव फिर आहे, हम पीछे नहीं मग मुड़ना। आपण मागे वळून नाही तो पाहिजे। लूत की पत्नी का जैसे नाश हुआ, मग लोटाच्या पत्नीचा जसा नाश झाला, हम इतने साल से मसीह में आए वो सब नाश हो जाएगा और हम भी नाश हो जाएंगे, आणि आपण जे इतक्या वर्षापासून येशूमध्ये येतोय त्याचा पण नाश होईल आणि आपला सुद्धा नाश सब होईल, व्यर्थ हो जाएगा। सगळं काही व्यर्थ होऊन जाईल। इसीलिए हमारा प्रभु पर किया हुआ परिश्रम व्यर्थ न जाए, इसीलिए प्रभु कहता है कि मेरा आगमन निकट है, इसलिए
लूत की पत्नी को स्मरण रखो। आणि आपण देवामध्ये केलेले परिश्रम व्यर्थ जाऊ नये म्हणून देव म्हणतो की तुम्ही काय करा, लोटाच्या पत्नीला स्मरण करा. लूत की पत्नी का काल को स्मरण करते समय उसने ये भी कहा है, वहाँ अगर 31 से अगर आप पढ़ोगे तो वहाँ लिखा है कि छत पर अपना सामान लेने, जो छत पर हो वो अपना घर में सामान लेने के लिए न लौटे। आणि जो गच्चीवर आहे त्याने आपलं सामान घेण्यासाठी पुन्हा परत जाऊ नये अपने घर में वापस नहीं लौटे आणि पुन्हा घरात परत येऊ नये. हाँ, तो एक तो उसके दो उदाहरण है। एक तो अब जब यीशु के पीछे जाते हैं तो हमारा घर छोड़ने के बाद वापस वो घर में सामान लेने के लिए या वापस उस घर में कुछ न कुछ बहाने से हम नहीं जाए। आणि एकदा आपलं घर सोडल्याच्या नंतर येशू ख्रिस्तासाठी एकदा आपण घर सोडलं तर मग पुन्हा ते सामान घेण्यासाठी काही वस्तूसाठी आपण पुन्हा त्या घरात जाऊ और नये. यहाँ एंटीक्राइस्ट का काल भी बताया गया आणि ख्रिस्त विरोधाचा काळ पण सांगण्यात है। आलेला आहे. जब रैप्चर हो जाएगा, आणि जेव्हा रॅप्चर होईल, मसीह विरोधी आएगा, ख्रिस्त विरोधी येईल त्याच्यानंतर. हाँ, तो उस काल में अगर आप बाई चांस रह भी गए आणि त्या काळात जर तुम्ही बायचान्स राहिलात तो अगर आप छुप गए होगे कहीं पर भी आणि जर तुम्ही कुठेही लपलेले असाल तो कुछ सामान लेने के लिए वापस अपने घर में नहीं लौटना, नहीं तो तुम जरूर पकड़े जाओ। आणि काही सामान घेण्यासाठी तुम्ही पुन्हा परत घरामध्ये जाऊ नका, नाही तर तुम्ही पकडले जाल. क्या मुसीबत है हमारे खुद के घर में, हम हमारा सामान लेने के लिए नहीं जा सकते। आणि काही मुसीबत आहे त्यांच्यासाठी ते पुन्हा सामान परत घेण्यासाठी आपल्या घरामध्ये जाऊ नाही शकत, काल भयानक काल है, कारण तो काळ भयानक काळ आहे महाक्लेश का काल बताया गया आणि है। महाक्लेशाचा काळ सांगण्यात आलेला इसलिए आहे. हमें बहुत जागरूक रहना है। पण आपल्याला खूप जागरूक राहायचं और आहे. वो बताते समय उसने लूत की पत्नी को स्मरण कहा है। आणि ते सांगताना त्याने सांगितले लोटाच्या बायकोला स्मरण इसलिए केलं. मसीह जीवन जीते समय आणि ख्रिस्ती जीवन जगताना और एंटीक्राइस्ट के काल के समय में आणि ख्रिस्त विरोधाच्या काळामध्ये कभी भी पीछे मत हटना। कधी मागे हटू नका. अभी भी आप मसीह के राज्य में चल रहे हो, आणि आताही तुम्ही ख्रिस्ताच्या राज्यात चालताय, कभी पीछे मत हटो। कधी मागे हटू नका. नरक बहुत भयानक है, आणि नरक खूप भयानक बहुत आहे, पीड़ाएं हैं, खूप पीडा आहे, वहाँ अंत नहीं है। तिथे अंत नाही. आज जो आप दुख यहाँ पर उठा रहे हो, आणि आज तुम्ही दुःख इथे उचलत आहात दुख अंत है। आणि या दुःखाला शेवट आहे. आपका सांस बंद, दुख बंद। आणि तुमचा श्वास बंद, दुःख बंद. लेकिन जो नरक में जो पीड़ाएं चालू होगी उसको अंत नहीं है। पण नरकामध्ये ज्या पीडा चालू होते त्याला शेवट नाही. वैसे ही अगर आप में से कोई महाक्लेश के समय पर रह गया आणि तुमच्यामध्ये जर कोणी महाक्लेशामध्ये राहिला तो उनको भी यही परमेश्वर चेतावनी दे रहा है आणि त्यांना पण ते ही चेतावणी देतात कि उस काल के दुख को देखकर, अरे बाप रे मैं मारा जा रहा हूँ, मुझे बहुत तकलीफ है, चलो जाने दो, मैं 666 नंबर ले लेता हूँ, कभी मत करना, पीछे नहीं मुड़ना। आणि त्या काळाचं दुःख पाहून की बाबा इतका त्रास होत आहे त्याच्यापेक्षा जाऊन ते 666 नंबर घेऊन टाकतो, असं कधी करू नका, कधी येशूला सोडू नका. क्यों? क्योंकि अगर आपने वो नंबर ले लिया, कारण जर तुम्ही तो नंबर घेतला, आपने पीछे मुड़ गए, तुम्ही मागे वळालात लूत की पत्नी का जैसा नाश हुआ आणि लोटाच्या बायकोचा जसा नाश झाला वैसे ही नाश निश्चित है। आणि तसाच नाश निश्चित आहे. इसीलिए प्रियो, दो भाग में परमेश्वर हमें पवित्र आत्मा यहाँ सिखाता है आणि 2 भागांमध्ये पवित्र आत्मा आपल्याला इथे हमें शिकवतो. बहुत जरूरी है पीछे न हटना। आणि खूप गरजेचं आहे मागे न हटणं. प्रियो, परमेश्वर प्रसन्न नहीं होता है पीछे हटने से। आणि देव प्रसन्न नाही होत मागे हटल्याने. धर्मी जीवन व्यतीत करता है, आणि धर्मी जीवन व्यतीत करतो. यहाँ तक दुष्ट मन फिराकर धर्मी बनता है, उससे भी प्रसन्न होता है। आणि दृष्ट मन फिरून नीतिमान होतो, ह्याच्यामध्ये देवाला आनंद होतो. लेकिन धर्मी पण नीतिमान व्यक्ती दुष्ट बन जाता है आणि दृष्ट बनतो या फिर जाता है, किंवा मागे फिरतो, संसार में चला जाता है, जगामध्ये परत जातो. ये परमेश्वर को प्रसन्न नहीं होता। आणि ही गोष्ट देवाला बिलकुल आवडत इसलिए नाही. परमेश्वर आपको चेतावनी देता है, म्हणून देव तुम्हाला चेतावणी देतोय. स्वर्ग जितनी खूबसूरत जगह है वहाँ हमें प्रवेश करना है आणि स्वर्ग इतकी सुंदर जागा आहे तिथे आपल्याला प्रवेश करायचा और वहाँ से बल से प्रवेश करना है। आणि त्याच्यामध्ये बलाने प्रवेश करायचा आहे. बहुत ताकत लगाकर अपने मलयुद्ध कर नहीं, कितनी भी जीवन में तकलीफ हो सहकर हमें उसमें प्रवेश करना है। आणि खूप ताकद लावून कसं काही परिस्थिती असू दे पण आपल्याला त्याच्यामध्ये प्रवेश करायचा लेकिन आहे. पीछे नहीं हटना पण है। मागे नाही हटायचं. यहाँ पर प्रभु का वचन हमें कहता है, आणि इथे देवाचं वचन यहाँ आपल्याला लिखा है, 2 स्त्रियां चक्की पीसती होगी तो एक ले ली जाएगी, दूसरी छोड़ ली जाएगी। आणि 2 स्त्रिया जात्यावरती पीठ दळत असतील आणि त्याच्यातली उचलली जाईल आणि एक ठेवण्यात येईल. 2 खेत में काम करते होंगे तो एक रखा जाएगा, एक ले लिया जाएगा। आणि 2 शेतामध्ये काम करत असतील, एकाला उचललं जाईल, एकाला ठेवण्यात येईल. तुम्हारी क्या इच्छा है? तुम में से कौन रहना चाहता है? आणि तुमची काय इच्छा? तुमच्या दोघांपैकी कोणाला राहायचं? छाया माया दोनों में से कौन रहना चाहता है? नहीं ना, दोनों में नहीं ना।
दोनों भी नहीं ना, कोई भी नहीं रहना चाहेगा ना। आणि कोणीही राहायची इच्छा नाही हाँ, ठेवणार. इसीलिए लूत की पत्नी को स्मरण करो, म्हणून लोटाच्या बायकोला आठवण करा. सिर्फ पीछे मत मुड़ो, आणि मागे वळू नका. संसार में मत जाओ, जगात जाऊ नका. संसार के विलासा में फंसो मत, आणि जगाच्या अभिलाषांमध्ये फसू नका. कुछ भी जीवन में होने दो, काहीही जीवनामध्ये होऊ दे, लेकिन आप पीछे मत. एक याद रखना है, यीशु मसीह आने से पहले रैप्चर है, आणि एक लक्षात ठेवायचं, येशू ख्रिस्त यायच्या अगोदर रॅप्चर आहे. उसके पहले हम उठाए जाने वाले. आणि त्याच्या पहिले आपण उचलले जाणार आहोत. धन्य हैं वे लोग जिनके घर के सभी लोग उठाए जाएंगे. आणि धन्य आहेत ते लोक ज्यांच्या घरातले सगळे उचलले जाते. भाग्यशाली है. भाग्यशाली एक आहे ते. व्यक्ति का भी मतलब अगर सोचो पूजा का दिल नीचे नहीं रहेगा, ऊपर जाने के बाद भी अरे मेरी खुशी रहेगी, ऐसा मन नहीं लगेगा. जब वो देखेगी धनु, हर्षु, खुशी और आशीष और चेतन ये सभी उड़ गए, हाँ उसका नीचे मन नहीं रहेगा. आणि जेव्हा त्यांच्या घरातले सगळी लोक स्वर्गामध्ये जातील, मग त्यांचं मन खाली नाही राहणार. मालूम हुआ, बड़े उठाने से पहले छोटे पहले उठाए जाएंगे. आणि मोठे उचलले जायच्या अगोदर लहान पहिले उचलले जाईल. हमेशा याद रखना. हे नेहमी लक्षात आपके ठेवा. घर में आप जाने से पहले आपके बच्चे जाएंगे. आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही जायच्या अगोदर तुमची मुलं जातील. आपके घर में जो आपके सदस्य हैं, जो घर में तुमच्या घराचे तुमचे सदस्य आहेत. हाँ, अगर अभी जैसे देखो, अगर कपिल भाई के घर में पहले 2 बच्चे उसके चले जाए, पहले नहीं, पहले हमारे यहाँ छोटी बच्ची है ना उनके घर में, महिमा जाएगी. आणि पहिले महिमा जाईल. महिमा के बाद महिमा नंतर 2 औरतें जाएगी. 2 स्त्रिया जातील. 2 औरतें कौन है? 2 स्त्रिया कोण आहेत? आदि और सरिता. फिर 2 बच्चे जाएंगे. आणि मग 2 मुलं फिर जातील. लास्ट में कौन जाएगा? शेवटी कोण जाईल? आपको समझा? उनके आंखों के सामने ये उठाया जाएगा, फिर वो खुद उठाए जाएंगे. आणि त्यांच्या डोळ्यासमोर हे सगळे उचलले जातील, नंतर ते उचलले जातील. ये नियम है. क्यों उनका दिल ऐसा रहे, मेरी बीवी रह गई, मेरा बेटा रह गया, ऐसा कर वो दिल नहीं लगा रहेगा. आणि माझी बायको राहिली, माझी मुलगी माझी सून राहिली, असं त्यांचं मन मी इकडे राहणार नाही. इसलिए हमेशा याद रखना. आणि म्हणून लक्ष्मी हमें लूत की पत्नी को स्मरण रखकर हमें ये याद रखना है कि हमें यहाँ रहना नहीं है. आणि लोटाच्या बायकोला आठवणी ठेवून आपल्याला स्मरण ठेवायचं की आपल्याला मागे नाही हटायचं. हमें उठाए जाना है. आणि आपल्याला उचललं और जायचं. उसके पहले हमारा समय हुआ आणि त्याच्या पहिले जर आपली वेळ आली, तो पवित्र आत्मा हमें स्वर्ग लेके जाना है. मग पवित्र आत्मा आपल्याला स्वर्गात घेऊन इसलिए हमें जायचं. पवित्र आत्मा दिया है ना. म्हणून तर आपल्याला पवित्र आत्मा दिलाय ना. जो पहले अगर जाना हो गया, आणि जर पहिलेच आपलं जाणार रैप्चर के पहले, रॅप्चरच्या पहिले, तो हम तो एक ही जाएंगे ना, अकेले अकेले जाएंगे ना. आणि आपण तर इकडे जाऊ. तो रास्ता मालूम है क्या? आणि रस्ता माहिती आहे का? अभी इकट्ठा जा रहे हैं, पवित्र आत्मा उठा रहे हैं, अभी सब लोग देख रहे हैं करके जाएंगे, कुछ नहीं लगेगा. सही है. लेकिन अकेला जा रहे तो, पण एकटं चाललंय तर, इसलिए पवित्र आत्मा दिया है. आणि म्हणून पवित्र आत्मा दिलाय. पवित्र आत्मा लेके जाएगा, आणि पवित्र आत्मा घेऊन जाईल. स्वर्गदूत लेके जाएगा. आणि स्वर्गदूत घेऊन जातील. मालूम है, स्वर्गदूत हमारे बाजू में ही रहेंगे, हमारे बेड के बाजू में ही रहेंगे. आणि स्वर्गदूत आपल्या बेडच्या बाजूलाच असतात. हमारे 24 आवर्स हमारे बाजू में स्वर्गदूत होते हैं. आणि 24 तास आपल्या बाजूला स्वर्गदूत असतात. लेकिन जब आप पाप करते हो, जेव्हा तुम्ही पाप करता तभी वो बाजू में तेव्हाच ते बाजूला जातात. याद रखो. लक्षात ठेवा. बाइबल हमें बताते हैं, धर्मियों के बाजू में, नीतिमान व्यक्तियों के बाजू में स्वर्गदूतों का पहरा होता है. आणि बायबल आपल्याला सांगतं, नीतिमान व्यक्तीच्या बाजूला स्वर्गदूतांचा पहारा असतो. जब आप पाप करते हो, जेव्हा तुम्ही पाप करता, कुछ प्रमुख पाप है जो करने पर स्वर्गदूत हट जाते हैं. आणि काही प्रमुख पाप आहे जे केल्याच्या द्वारे स्वर्गदूत बाजूला जातात. मूर्ति पूजा करने पर, मूर्तिपूजन केल्यामुळे, जादूटोना करने पर, जादूटोना केल्यावर, व्यभिचार करने पर, व्यभिचार केल्यावर, तिरस्कार करने पर, तिरस्कार केल्यावर, व्यसन करने पर, व्यसन केल्यावर, और मैं बता रही हूँ. डरपोक रहने पर, आणि भित्रे राहिल्यावर, अविश्वास दिखाने पर, अविश्वास दाखवल्यावर, इस पर परमेश्वर पर अविश्वास दिखाया आणि गया. देवावर अविश्वास दाखवला तर, 4 आदमी के बीच में अगर आप डर गए, 4 माणसांमध्ये जर तुम्ही घाबरतात यीशु को कबूल नहीं किया, आणि येशू ख्रिस्ताला कबूल नाही केलं, स्वर्गदूत आपके बाजू से हट जाते हैं. स्वर्गदूत तुमच्या बाजूने निघून जातात. आप अगर कोई गंदा काम करते हो, जर तुम्ही कोणतं घाण काम करता, जैसे बियर बार में जाना, बियर बारमध्ये जाणं, 4 औरतों को गंदे गंदे परस्त्री गामी वैसा करना, आणि व्यभिचार करणं, परस्त्री गाणी होणं, गंदे वीडियोस देखना, घाण व्हिडिओज बघणं, स्वर्गदूत आपके बाजू में नहीं बैठेंगे. स्वर्गदूत तुमच्या बाजूला नाही बसणार. हत्यारे, आणि खून करणारे, व्यभिचार करने वाले, व्यभिचार करणारे, जादूटोना,
जागृत न करणारे, मूर्तिपूजा करणारे और झूठ आणि खोटं बोलणारे, उस समय स्वर्गदूत हट जाते हैं। आणि त्यावेळेस स्वर्गदूत निघून जातात. जब आप क्षमा मांगते हो ना, पण जेव्हा तुम्ही क्षमा मागता ना, तो वापस वो आ जाते हैं। तेव्हा पुन्हा ते येतात. जब तक वो स्वर्गदूत हट गया रहता है ना, आणि जोपर्यंत स्वर्गदूत दूर गेलेले असतात ना, मतलब दुष्टात्माओं ने आपके लिए अच्छा रीति से बुना रहता है, आके आपको ताड़ना का प्लानिंग किया रहता है। आणि तोपर्यंत दुष्टाने तुमच्यासाठी ताणण्याची प्लॅनिंग बनवलेली असते. इसलिए जब आप क्षमा तो मांग लिया, म्हणून तुम्ही क्षमा तर मागितली, थोड़े दिनों के बाद पण थोड्या दिवसानंतर आप बीमार गिरते हो, तुम्ही आजारी पडता, पैसा खर्चा जाता है, आणि पैसे खर्च होऊन कुछ जातात, पैसों का प्रॉब्लम हो जाता है। काही पैशांची समस्या होते. ये क्यों होता है? हे का होत आहे? क्योंकि कुछ दिनों पहले गलत काम किया, कारण काही दिवसात पहिले तुम्ही चुकीचं काम केलं होतं तो गोया को उगने के लिए थोड़ा टाइम पड़ा। आणि पेरलं ते उगायला थोडा वेळ लागला. मालूम हुआ? इसीलिए प्रियो, आज हमारा परमेश्वर हमें कहता है लूत की पत्नी को स्मरण रखो। आणि आज आपला देव आपल्याला म्हणतो लोटाच्या पत्नीला स्मरण पीछे केलं, मत हटना। कधी मागे हटू नका. जिंदगी में कुछ भी हुआ आयुष्यात काही झालं तो यीशु को छोड़ के नहीं जाना। तरी येशूला सोडून जाऊ नका. प्रभु ने कहा जो अपना हाथ हल पर रखकर पीछे मुड़ के देखता है वो मेरे योग्य नहीं है। आणि येशू म्हणाला, जो नांगरणीवरती आपला हात ठेवून मागे वळून पाहतो तो माझ्या योग्यतेचा नाहीये. जो अपने माता पिता भाई बहन अपने प्राण अपनी पत्नी अपने बच्चों से भी ज़्यादा संपत्ति से भी ज़्यादा मुझे प्यार करता है वो मेरे योग्य है, लेकिन जो उनको प्यार ज़्यादा करता है वो मेरे योग्य नहीं। आणि जो आई वडील भाऊ बहीण आपली पत्नी आपला प्राण आपल्या पैशापेक्षाही जास्त जो मला प्रेम करतो तो माझ्या योग्यतेचा आहे, पण जास्त माझ्यापेक्षाही जास्त त्यांच्या लोकांना प्रेम करतो, त्याच्या लोकांना प्रेम करतो तो माझ्या योग्यतेचा नाही. जैसे इन दोनों गए हफ्ते के दो पुरुषों के द्वारा आणि गेल्या आठवड्याच्या दोन पुरुषांच्या और आज द्वारे की स्त्री के द्वारा आणि आज या स्त्रीच्या प्रभु द्वारे चेतावनी देता है, आणि देव चेतावणी देतो, जागरूक हो जाओ, जागृत राहा, ख्याल करो, काळजी घ्या. इतने सालों से जो परिश्रम आपने मसीह में किया है वो व्यर्थ जाने मत दो, आणि इतक्या वर्षांपासून जे परिश्रम तुम्ही ख्रिस्तामध्ये केले ते व्यर्थ जाऊन देऊ नका, व्यर्थ जाने मत दो। आणि ते व्यर्थ जाऊन देऊ और नका. अपने आप को स्वर्ग में देखो, आणि स्वतःला स्वर्गामध्ये जैसे पहा. अब्राहम स्वर्ग में है। आणि जसं अब्राहम स्वर्गात आहे, हमें कैसे मालूम अब्राहम स्वर्ग में है? आपल्याला कसं माहिती अब्राहम स्वर्गात आहे? हाँ ठीक है, बाइबल में किधर बताया है? सही बात है, बाइबल बताती है कि अब्राहम स्वर्ग में है, आणि बायबल सांगता अब्राहम स्वर्गात आहे. क्योंकि लाजर जब मर गया तो किसकी गोद में जाके बैठा? आणि लाजर जेव्हा मेला तो कोणाच्या उराशी जाऊन बसला? लाजर के बाजू में ही बैठा ना। अब्राहमाच्या बाजूला तो बसला. इसका मतलब अब्राहम कहाँ है? म्हणजे अब्राहम कुठे आहे? स्वर्ग में। स्वर्गात. मालूम हुआ? तो अब्राहम स्वर्ग में है, आणि अब्राहम स्वर्गात आहे. तो याद रखो, आणि लक्षात ठेवा, हमें भी वही पहुंचना है, आणि आपल्याला पण तिकडेच पोहोचायचं आहे. अब्राहम पिता को देखना है, अब्राहम पित्याला पाहायचं आहे, इसीलिए हम पीछे नहीं हटे। आणि म्हणून आपण मागे नाही हटायचं. हालेलुया, हालेलुया. आप खड़े हो जाएंगे, हे आपण उभे होऊया खड़े हो जाएंगे, हम प्रभु से प्रार्थना करेंगे। आणि आपण उभं राहू आणि देवाकडे प्रार्थना करू. प्रभु क्योंकि प्रभु कुछ भी जिंदगी में होने दो, आणि देवा काही जीवनामध्ये होते, कभी पीछे नहीं हटूंगा, कधी मागे हटणार नाही, कभी भी नहीं। कधीच नाही. मैं लूत की पत्नी को स्मरण मी रखूंगा। लोटाच्या पत्नीला स्मरण ठेवले. बोलो सलो, प्यारे पिता यीशु के नाम से मैं आपके सामने आता हूँ। पिता आपने मेरे लिए प्रभु यीशु को क्रूस पर दिया, यीशु मसीह को बहुत दुख उठाना पड़ा, मृत्यु सहना पड़ा, अधोलोक जाना पड़ा, इसीलिए मैं कभी भी यीशु को नहीं छोड़ूंगा, मैं पीछे नहीं हटूंगा। मैं लूत की पत्नी को स्मरण रखकर उसका नाश हुआ, इसलिए मैं भी कभी पीछे नहीं मुड़ूंगा। मैं कुत्ता नहीं, मैं सुअर नहीं, मैं परमेश्वर का बेटा हूँ, मैं विश्वासी जन हूँ, मेरे लिए स्वर्ग में जगह है और स्वर्ग मेरा इंतजार कर रहा है। मैं जरूर जाऊंगा, नरक पर मेरा कोई अधिकार नहीं, मेरा वहाँ कोई जगह नहीं है, उससे मेरा कोई रिश्ता नहीं है। इसीलिए जिंदगी में कुछ भी होने दो, मैं पीछे कभी नहीं मुड़ूंगा, कभी नहीं हटूंगा, आपका बना रहूंगा और आपका साथ दूंगा, आपका हाथ पकड़ा रहूंगा। प्रभु यीशु, मैं आपसे विनती करता हूँ, आपकी शक्ति, आपका सामर्थ मुझे दे देना। मेरा मन मसीह का मन रखना,
मुझे अंत तक आपके राज्य में बनाए रखना। मेरे हृदय को बहुत प्यार से भर देना। मैं पूरे मन से, पूरे बुद्धि से, पूरे हृदय से, पूरी शक्ति से आपको प्यार करता हूँ। मुझ पर दया करना। ये मेरी प्रार्थना है। पवित्र आत्मा मुझे सुरक्षित से अपने घर पहुँचाना। मेरा घर, आपका घर, उस घर में ले जाना। मेरा रास्ता कभी चुकने नहीं देना। आप मेरे मददगार हो, आप मेरे साथ हो, मेरे हमेशा संग हो। इसलिए मैं विनती करता हूँ, मुझे कभी भी भटकाने में आने नहीं। यीशु के नाम से मैं प्रार्थना करता हूँ। आमीन। आंखों को बंद रखना। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते मेरे महान पवित्र सेनाधीश पिता प्रभु, आज के वचन के अनुसार आज एक स्त्री का उदाहरण देकर आपने हमें चेतावनी दिया है कि वो स्त्री जो नाश हो गई प्रभु, आज तक प्रभु उसका नमक का खंभा बनकर वो है प्रभु। पवित्र पिता हमारे सामने तूने उसे रखा है, इसलिए हम भी कभी जिंदगी में पीछे मुड़े नहीं कि आप हमसे चाहते हो प्रभु। इसलिए प्रभु में किया गया परिश्रम कभी व्यर्थ न जाए। इसलिए प्रभु इन सब बच्चों को तू आशीषित करना, कभी पीछे हटने नहीं देना, कभी भी नहीं प्रभु। एक बार यीशु इस हल पर हाथ रख दिया, अब आगे चलने के लिए मदद करना प्रभु। प्रतिदिन अपना क्रूस उठाकर आपके पीछे चलने के लिए मदद करना, मरते दम तक विश्वसनीय रहने के लिए मदद करना, लेकिन कभी भी लूत की पत्नी के जैसा कभी होने नहीं देना, कभी नहीं प्रभु। इन्हें कभी पीछे मुड़ने नहीं देना, अपना सामान लेने के लिए वापस अभी संसार में जाने नहीं देना। कोई वस्तु के लिए, कोई भी बात के लिए उन्हें संसार से तड़जोड़ करने के लिए जाने नहीं देना। ऐसी कोई बात इनके जिंदगी में होने मत देना। ये मेरी विनती है, इनकी रक्षा करना, इन्हें आशीषित करना और आपके पंखों में सुरक्षित करना। प्रभु यीशु पवित्र पिता, इन्हें मैं आपके पंख तले लाती हूँ। आंखों की पुतली के समान संभाल लेना, रक्षा करना। आज की ये प्रार्थना जो इन्होंने अपने होठों से की है, ये प्रार्थना उन्हें बचाएगी और एक दिन इन्हें सुरक्षित घर पहुँचाएगी। हाँ प्रभु, अपने घर धन्यवाद देते प्रभु, यीशु के नाम से आमीन।